नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. ओल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी थंडीच्या दिवसातच मिळते. या भाजीमध्ये प्रथिने, फायबर, खनिजे आणि जीवनसत्वांनी समृद्ध असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, तसेच थंडीमध्ये शरीराला उष्णतासुद्धा देते. आजची ही भाजी पौष्टिक असली तरी अगदी कमी साहित्यात आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी ओल्या हरभऱ्याची कोवळी भाजी घेतलेली आहे. भाजी खुडून घेतलेली असल्यामुळे मोठी मोठी चिरून घ्यायची आहे. ही भाजी धुतली तर तिची आंबट चव निघून जाते. हवं असल्यास तुम्ही धुवून निथळत ठेवू शकता. खुडलेली भाजी जास्त प्रमाणात असली तर उन्हामध्ये वाळवून ठेवतात. वाळवून झाल्यानंतर पाकडून याच्यामध्ये ठेचा किंवा कांदा लसूण मसाला घालून पातळ भाजी म्हणजेच गरगटं बनवतात. आता आपण भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 2 छोटी पळी शेंगदाणे तेल घालूयात. तुम्ही दुसरे कोणतेही रिफाइंड तेलाचा वापर करू शकता. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की पाव टीस्पून जिरे घालायचं आहे. जिरे चांगलं उमलल्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या घालूयात. भाजीला लसूण भरपूर असला की भाजी खूपच चविष्ट होते. 1 हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडासा हिंग घालूया. भाजी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. लसूण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लालसर झालेला लसूण भाजी खाताना खमंग लागतो. मिरची लसूण भाजून झालेला आहे. भाजी घालूया. गॅस आच कमी करून भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. भाजी घातल्यानंतर लगेचच मीठ टाकायची गडबड करायची नाही आहे. परतून थोडी कमी होऊन द्यायची आहे. भाजी परतून कमी झालेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. भाजी शिजण्यासाठी पाण्याचा हपका मारायचा आहे. थोडा पाण्याचा हपका मारून झाल्यावर हलवून घेऊयात, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल. शिजण्यासाठी गरजेनुसार आणखीन पाणी वापरायचं आहे. मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर भाजी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. भाजी शिजण्यासाठी गॅस आच मध्यम आचेपेक्षा थोडीशी कमी करायची आहे. 4 ते 5 मिनिटे झाले की झाकण काढूया आणि हलवून घेऊयात. भाजी आपली छान ओलसर झालेली आहे आणि मिठामुळे आणखीनच याला पाणी सुटलेलं आहे. हलवून झालं की परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. भाजी शिजली आहे का नाही ते पाहूयात. भाजी कोवळी असल्यामुळे पटकन शिजते. भाजी शिजल्यावर पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालूया आणि मिक्स करून घेऊया. बारीक कूट असलं की भरपूर लागतं. कूट मिक्स करून झाल्यावर परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 3 ते 4 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. कूट भाजीमध्ये छान मुरलेला आहे. काही मिनिटातच मोजक्याच साहित्यात गावरान पद्धतीची ओल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी चपातीपेक्षा ज्वारीच्या भाकरीसोबत भारी लागते. अशी चटकन तयार होणारी ओल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.